विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहे। माझ्यासोबत माननीय संजय तेली साहेब, माननीय लक्ष्मण जगमोहन, आपल्या गावचे युवा सरपंच बसवराज तेली, माननीय सिद्धू पुजारी, माननीय बिरादार आणि अन्य सगळी वडीलधारी मंडळी इथं उपस्थित आहेत। तर खूप चांगला निर्णय तुम्ही घेतलाय की आपल्या देवस्थान समितीच्या माध्यमातून मंगल कार्यालय उभा करताय। तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय मदत लागते ती मला सांगा। 4 जून नंतर आपण त्याच्यासाठीचा निधी किमान 25 लाख रुपयांचा निधी तुम्हाला मी उपलब्ध करून देतो। फक्त अडचण ती जागा कुणा नावावर काय ते जरा मला कागद द्या, व्यवस्थित कागदोपत्री पूर्तता तुम्ही करा, बाकीच्या फंडाची व्यवस्था मी करून देतो। नाहीतर परत तुमची कागद मिळायची नाही तर परत मला परत आल्या तुम्ही विचारा कुठे गेले 25 लाख रुपये, असं व्हायला नको। त्यामुळे ते काम आपण पूर्ण करून घेऊ। बाकीच्या तुमच्या काय अडचणी असतील त्याही अडचणी तुम्ही सातत्यानं आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याबरोबर काम करत उभे आहोत। विनंती इतकीच आहे, 7 तारखेला मतदान आहे आणि संजय काकांना आपल्याला तिसऱ्यांदा खासदार करण्यासाठी मोठं मताधिक्य आपल्याला ह्या सगळ्या भागातून द्यायचं आहे। मी सकाळपासून जत तालुक्यात आहे तर उत्स्फूर्त लोकांचा पाठिंबा आहे, उत्स्फूर्त पाठबळ आहे आणि तुम्ही सगळेजण आता गेल्या वेळेस संजय काका आणि मी विरोधात होतो, समोरासमोर एकदम फाईट आपल्या गावात पण झाली होती। तर आता आपण सगळे मिळून आहोत, तर चांगल्या पद्धतीने आपण त्यांना मताधिक्य देऊ आणि जत तालुक्याचा आपल्याला पूर्ण कायापालट करायचा आहे। 1-2 दिवसात होणारं काम नाही, पण 2-4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात जो आपला बॅकलॉग आहे, जतच्या हिश्श्याचा जो निधी आपल्याला मिळाला नाही तो सगळा निधी आपल्याला हिसकावून आणायचा आहे आणि त्या जतच्या सगळ्या चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। त्यामुळे तुम्ही सगळेजण महायुतीच्या सोबत उभं राहा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो।